परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर आपल्यासोबत आहेत। सरनाईक साहेब, काल आपण अनेक जिल्ह्यांची पाहणी केली, विदारक परिस्थिती आहे, पंचनामे झालेले नाही आहेत, आपण तातडीच्या सूचना देखील देऊन आलेला आहात। उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मी धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं परवाच्या दिवशी पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही फिरलो। परांडा आहे, भूम आहे आणि आसपासच्या परिसरातील गावांना भेटी दिल्या। ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मदतीचं आव्हान आम्ही जनतेला केलं होतं आणि त्याचबरोबर काही लोकांकडनं प्रतिसाद देऊन खासगी मदतसुद्धा सर्वसामान्य जनतेला आता मिळायला सुरुवात झालेली आहे। परंतु प्रशासनाला आदेश दिला होता की तातडीनं सगळ्याचे पंचनामे करा। शेतकरी जे म्हणतात त्यावर विश्वास ठेवून तुम्ही पंचनामे करा। शेतकऱ्यांना कुठल्याही म्हणजे ह्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी जिल्हा प्रशासनानं घेणं गरजेचं आणि त्या माध्यमातून पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे। अनेक कुटुंबियांची आपण परिस्थिती पाहिली तर काहीच राहिलेलं नाहीये, ना घर, ना घरातली भांडी, ना कपडे, ना लत्ता, काहीच नाहीयेत। एकूणच शेतकऱ्याच्या बांधावर आपण जाऊन ही संपूर्ण परिस्थिती पाहिलेली आहे। सरसकट कर्जमाफीची मागणी हे शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। नाही, शेतकऱ्यांची मागणी काही अयोग्य नाही आहे। त्या माध्यमातून शासन प्रयत्न करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कालच अमितभाई शाह यांची भेट घेतली आणि आज मुख्यमंत्री तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहे। केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कशी मदत शेतकऱ्यांना मिळेल यासाठी आमचं राज्य शासन प्रयत्नशील आहे। परंतु शेतकऱ्यांना मात्र कुठल्याही मदतीपासून आम्ही वंचित होणार नाही। जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांकडनं पोहोचली पाहिजे ह्या मताचे सरकार पण आहे आणि धाराशिवचा पालकमंत्री ह्या नात्यानं मी सुद्धा सरकारकडे मागणी केली आहे की जास्तीत जास्त मदत आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। ज्या पद्धतीने कोविड मध्ये पीएम केअर सेंटरची मदत झाली होती तशाच पद्धतीची मदत ही आता करायला हवी असं संजय राऊत म्हणतायत। कुठेही हात आकडता घेता कामा नये। राज्य केंद्र संजय राऊत बोलले म्हणून नाही, पण शेतकऱ्यांच्या पाठीमागे महायुतीचं सरकार आणि नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार कायम पाठी राहिलेलं आहे। त्यामुळे कोणी काही मागणी करतो म्हणून काय आम्ही काय करणार नाही आहोत। आमची ती भावना आहे आणि त्या भावनेच्या अनुषंगानं प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्याला ती मदत मिळाली पाहिजे ह्या मताचं केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण असल्याकारणाने निश्चितपणे आज नाही तर उद्या ती घोषणा जाहीर होईल। शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी जर आपण पाहिलं तर तुळजाभवानीच्या एका कार्यक्रमामध्ये नाचताना पाहायला मिळालेले आहेत। पंचनामे झालेले नाही आहेत किंवा अन्य परिस्थिती किंवा अन्य मदत ही अद्याप पोहोचलेली नसताना कीर्तिकुरान पुजारा जे जिल्हाधिकारी आहेत हे कुठेतरी असंवेदनशीलता आपल्याला पाहायला मिळते। आजच काही माहिती मला कळल्यानंतर जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांच्याशी बोललो। त्यांना सांगितलं तुळजाभवानी मंदिर देवस्थानचा जो सांस्कृतिक उपक्रम आहे तो चालू राहिला पाहिजे, कारण त्या भावना आहे। देशभरातून श्रद्धाळू त्या ठिकाणी येत राहतात, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जायलाच पाहिजे असं काही नाही आणि गेल्यानंतर सुद्धा आपल्या काही भावना त्या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे असं नाही। आज पूर्ण धाराशिव जिल्हा हा ह्या पूर परिस्थितीमध्ये होरपळत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी 24 तास जागेवर जाऊन पाहणी करायला पाहिजे। पंचनामे झाले की नाही त्याची चौकशी करायला पाहिजे। शेतकऱ्यांना मदत राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही मिळणार आहे ती वेळेवर कशी मिळेल ह्यासाठी राज्य शासनाकडे त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे आणि ती मदत सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना मिळवून द्यायला पाहिजे। त्या ठिकाणी मंचावर जाऊन स्वतःच्या भावना व्यक्त करून असे जर काही प्रकार घडत असतील तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बिलकुल सहन करणार नाही। त्यांना सक्त मी ताकीद दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यानंतर मला असे प्रकार मी खपवून घेणार नाही, परंतु शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे। ठीक आहे, काही ठिकाणी अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी ही आता विरोधक करताना पाहायला मिळत आहे। असंवेदनशीलता आहे ही संपूर्णतः। जर असंवेदनशीलता जर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल, परंतु आज कारवाई करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीचं मदत कशी काय देता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं आमचं जे शिष्टमंडळ गेलं होतं, प्रत्येक ठिकाणी भेटी घेतल्या होत्या आम्ही। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून बोटीतनं पुराची पाहणी केली। ज्या शेतकऱ्यांपर्यंत कोणी पोहोचले नव्हते तेव्हा त्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरामध्ये जाऊन आम्ही पाहणी केली आणि त्यांना मदत मिळवून दिली। आमचे शिवसैनिक पूर्ण 3 दिवसापासून त्या प्रत्येक शेतकऱ्याला प्राथमिक मदत म्हणून जे अन्नधान्य आणि जे त्यांना भांडी किंवा इतर अत्यावश्यक वस्तू आहे त्याची मदत ते करतायत। आणि एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आम्ही फक्त घोषणा करत नाही, जाऊन पाहणी केल्यानंतर तुमच्यासोबत आम्ही आहोत असं आम्ही बोलणारे नाही, कारण आजपर्यंत आम्हाला अनुभव आहे। त्यांचे मोठे मोठे फोटो लावून जेव्हा आम्ही मदत करत होतो तेव्हा त्यांना काही त्या मदतीसाठी कुठे फोटो वापरले याचा आठवण त्यांना येत नव्हती।
परंतु आज जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या शिवसैनिकांनी जर फोटो लावले तर त्यांना त्या फोटोमध्ये राजकारण कळायला लागलं आहे. माझं असं म्हणणं आहे, अहो तुम्ही एक बिस्लेरीची बॉटल किंवा एखादा किलो तांदूळ किंवा गहू तरी आजपर्यंत गोरगरीब जनतेला दिलं आहे का? जे जुने शिवसैनिक आहे ते अत्यवस्थ असताना हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या औषधोपचाराचा खर्च तुम्ही केलेला मला तरी आठवत नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेब आजच्या तारखेला देशामध्ये असे नेते आहेत, काश्मीर असू द्या, केरळ असू द्या, नेपाळ असू द्या किंवा उत्तराखंड असू द्या, ज्या ज्या ठिकाणी आमचा गोरगरीब सर्वसामान्य प्रवासी आणि आमचा नागरिक अडकलेला आहे, सर्वप्रथम जर कोणी पोहोचलं असेल तर एकनाथ संभाजी शिंदे पोहोचलेले आहेत. ते कोल्हापूर असू द्या, धाराशिव असू द्या किंवा लातूर असू द्या. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला अभिमान आहे की त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करतो. आम्ही लोकांची सेवा करणार. ज्या पद्धतीनं प्रताप सरनाईकनं कोल्हापूरला काही गावं दत्तक घेतली होती त्यावेळेस तर प्रताप सरनाईक मंत्री नव्हता हो, एक आमदार म्हणून काम करत होता. त्याच पद्धतीनं गरज पडली तर धाराशिव जिल्ह्याचे सुद्धा गावोच्या गावं दत्तक घेण्याची प्रताप सरनाईकमध्ये धमक आहे आणि प्रताप सरनाईक ती धमक पूर्ण करेल. अन्य मंत्री पण ही गावं दत्तक घेणार का? कारण सध्या तरी आपण पाहिलं तर अनेकांना मदतीची खूप गरज आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील काल मध्यरात्रीपर्यंत पूर्ण दौरा केलेला आहे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकलेल्या आहेत आणि सरकार असंवेदनशील आहे. तातडीने मदत होत नाहीये. 3 दिवसानंतर सरकार त्या ठिकाणी बांधावर पोहोचलंय म्हणताय. काळजी करायची गरज नाही. तुमची सरकारच्या काळामध्ये जर तुम्ही एवढी काळजी केली असती तर आज सर्वसामान्य शेतकऱ्यांना भरपूर काही तुम्ही देऊ शकला असतात, परंतु तुम्ही काही केलं नाही. आमचं सरकार आहे, काही काळजी करायची नाही. केंद्र आणि राज्य सरकार, माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्रातलं सरकार आणि माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांच्या नियंत्रणाखाली असलेलं राज्य सरकार शेतकऱ्यांना कुठलेही कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुतीचं सरकार ठामपणे उभं राहील. शेवटचा प्रश्न, आज ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक देखील आज आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र या बैठकीला आज नवी मुंबईचे नाईक हे उपस्थित राहणार नाहीयेत. कुठेतरी महायुतीतच अलबेल आहे किंवा वाद आहेत, हे प्रामुख्याने त्याला कारणीभूत आहेत, त्यामुळे ते उपस्थित राहत नाहीयेत. मला काही कल्पना नाही आहे, कारण जिल्ह्यामधल्या सगळ्या खासदार आमदारांना मंत्र्यांना आमंत्रण असतं. परंतु काय झालं, नाईक नसले म्हणून काय, सर नाईक तर आहेत. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहिलं तर ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला नाईक नसले म्हणून काय झाले, गणेश नाईक नसले म्हणून काय झाले, प्रताप सरनाईक आहेत असं एक मिश्किल वक्तव्य प्रताप सरनाईकांनी या ठिकाणी करताना पाहायला मिळालं. जर्नलिस्ट अनित पवार, मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.